एल निनो हा शब्द तुम्ही सध्या ऐकताय। एल निनो म्हणजे काय आणि एल निनोचा प्रभाव भारतावर कसा पडणार आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। हाय हॅलो नमस्कार, मी जयती, आपण पाहत आहात एबीपी माझा। प्रशांत महासागराचं तापमान वाढल्यामुळे एल निनोचा धोका जाहीर करण्यात आलाय। एल निनो म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर तापमान वाढतं म्हणजे एकूण काय तर हवामानात बदल होतो। सध्या जून महिना सुरू आहे म्हणजे पाऊस सुरू होण्याची वेळ आहे आणि त्याच्यामध्येच तापमान वाढल्यामुळे सरासरीपेक्षा पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्याच्यामुळे पाऊस किती पडतो, जास्त पडतो की कमी पडतो याचा खूप मोठा परिणाम भारतावर होत असतो। एकूणच काय तर शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू होण्यासाठी पाऊस खूप महत्त्वाचा। शेतकऱ्यांनी जर पेरण्या केल्या आणि पाऊस पडलाच नाही तर दुबार पेरणी करण्याची वेळ येईल, हे एक संकट आहेच। आणि दुसरीकडे जर पेरण्या केल्या, पाऊस झाला आणि त्यातून पीक उगवलं तरीही तापमान वाढल्यामुळे नंतर पीक उन्हामुळे करपण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर हे दुहेरी संकट आहे। दुसरीकडे पाऊस कमी पडल्यामुळे खरीपाच्या उत्पादनातही मोठी घट होणार आहे। 1950 नंतर आता 2026 मध्ये हे एल निनोचं महाभयंकर संकट भारतावर ओढावले। जगात अनेक ठिकाणी एल निनोचा गंभीर परिणाम दिसून आले, त्याच्यामुळे भारत आता सध्या संकटात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण की शेतीच होणार नाही तर पिकणार काय आणि त्याचा थेट परिणाम पडणार आहे तो अन्नधान्यावर आणि अन्नधान्याच्या विक्रेत्यांवरती। त्याच्यामुळे अन्नधान्य महागण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना जर एल निनोच्या संकटाशी दोन हात करायचे तर शेतकऱ्यांनी हवामान खात्याचं ऐकणं आणि शासनाचं ऐकणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्या अभ्यासानुसार शासन शेतीची कामं कोणत्या वेळेत करायला सांगतंय त्याच वेळेत शेतीची कामं करणं खूप महत्त्वाचं आहे,